गुरुकुल फाउंडेशन व नाशिक महानगर शिवसेना युवा सेना आयोजित युवा शक्ती प्रतिभा परीक्षेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात हॉलमध्ये उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्थेचे शिक्षण अधिकारी भास्कर ढोके, प्राचार्य विलास देशमुख, मुख्याध्यापक थोरात सर, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, युवा सेना सचिव आदित्य बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। उत्तर महाराष्ट्रातील 11वी-12वी विज्ञान आणि GCET नीट इत्यादी परीक्षा मार्गदर्शन संस्था गुरुकुल फाउंडेशन व शिवसेना युवा सेना नाशिक महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान, बुद्धिमत्ता आणि युवा शक्तीच्या प्रज्वल भविष्यासाठी एकत्र येत युवा शक्ती प्रतिभा परीक्षा 2025 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती। गणित, विज्ञान, मेंटल एबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, NCERT अभ्यासक्रमावर आधारित 100 बहुपर्यायी प्रश्नांची 200 मार्कांची ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण वाढीस लागावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व स्पर्धात्मक तयारी वाढवणे, गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे, आधुनिक शिक्षण पद्धतीत आणि डिजिटल शिक्षणाशी विद्यार्थ्यांना जोडणे यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत प्रथम पारितोषिक अत्याधुनिक शैक्षणिक टॅब, द्वितीय पारितोषिक स्मार्टफोन व रोख बक्षीस, तृतीय पारितोषिक दर्जेदार शैक्षणिक साहित्य इत्यादी विविध पारितोषिके यशस्वी विद्यार्थ्यांना शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते वितरित करण्यात आली। या प्रसंगी परीक्षेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत या उपक्रमाविषयी अधिक माहिती शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली। सेना आणि गुरुकुल फाउंडेशनच्या वतीनं संपूर्ण शहरभर विशेषतः 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही परीक्षा राबवली जाते। साधारण 40,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये आता सहभाग घेतला आहे। त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आपल्याला माहिती आहे की मुळात असं आहे की आता दिवसेंदिवस अभ्यासक्रम हा किचकट होत चालला आहे। त्यामुळे परीक्षा नक्की काय आहे, परीक्षेचा पॅटर्न काय आहे, याही पलीकडे त्या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे हे समजणं आवश्यक असतं आणि त्यासाठीची परीक्षा आहे। आणि त्यामुळे त्याचा ज्याला आपण म्हणतो की त्यांनी कुठल्या फील्डमध्ये साधारण पुढे त्याचं करिअर केलं पाहिजे याचा अंदाज आपल्याला येतो। आणि आपल्याला माहिती आहे आपली एखादी आवडती गोष्ट जर आपण केली किंवा शिकली तर तिचं आपल्याला कधीही ती शिकताना किंवा करताना आपल्याला कधी थकवा येत नाही, अथवा ज्याला म्हणतो की ती बोरिंग पण होत नाही, त्यात उलट आनंद किंवा उत्साह वाढतो। त्यामुळे विद्यार्थ्यांमधली ही जी सुप्त गुण आहे ही ओळखण्याची परीक्षा आहे। या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी पहिल्या 10मध्ये येतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन असतील, टॅब असतील आणि शालेय शिक्षण जे साहित्य आहे हे युवा सेना आणि आमच्या गुरुकुल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणार आहे। या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेलच, याही पलीकडे जे विद्यार्थी सपोज पहिल्या 10मध्ये आले नसतील तरी त्यांनी जोरात पुन्हा काम करायचं आहे पुन्हा, कारण ही वेळ ही स्पेस त्यांना मिळणार आहे की आपल्याला नक्की काय आपण कुठे अडतो हे त्यांना या निमित्तानं कळणार आहे। मला वाटतं की त्यांच्या जीवनात ही एक संधी आहे त्याचं करिअर करण्याची आणि त्याचा ते निश्चितपणे फायदा घेतील। एक सशक्त तरुण पिढी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि मला अभिमान आहे की आमच्या युवा सेनेने हे काम केलं आहे। बेसिकली NEP जी आहे त्याच्यामध्ये तर बराच आपण जो बघितलं असेल की प्राथमिक शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा खूप त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे। त्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आणल्या आहेत जेणेकरून ह्या सर्व शिक्षण पद्धतीमध्ये ज्याला काय म्हणतो सहजता येईल, कारण शिक्षण म्हटलं की कुठंतरी किचकटपणा येतो। पण NEPचा अभ्यास पण आपण केला तर मला वाटतं NEPची आता सुरुवात झाली, हळूहळू या सगळं तुमचा जो अभ्यासक्रम आहे याच्यात सुद्धा चेंजेस होईल, त्यामुळे NEPचा निश्चितपणे फायदा होईल। गुरुकुल फाउंडेशन हे फक्त नाव नाही तर ती एक विचारधारा आहे जेथे विद्यार्थी घडतात आणि सुजाण संस्कारक्षम नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्यास तयार होतात। याच गुरुकुल फाउंडेशनचे सर्वेसर्वा युवराज कराड यांनी या परीक्षेबद्दल अधिक माहिती दिली। पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना टॅबलेट
स्मार्टफोन आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणासाठी नवी ऊर्जा निर्माण झाली. पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ज्यांना आज बक्षीस मिळाले नाही, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी निराश न होता पुढील वर्षासाठी अत्यंत चांगली तयारी करायची आहे आणि परत एकदा पुढच्या वर्षी प्रयत्न करायचे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि दादा, यावेळेला सर आणि आम्ही सगळ्या टीमने मिळून 80 ते 90 शाळांपर्यंत पोहोचलोय. तर पुढच्या वर्षी आमचा मानस असा असेल की याच्यापेक्षा जास्त अधिक शाळांमार्फत अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आपण ही परीक्षा घेऊन जाण्याचा मानस ठेवतोय पुढच्या वर्षासाठी. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. खास करून मोहिप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, शिक्षणाधिकारी डोके सर, सर्व प्राचार्य विलास देशमुख सर, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक थोरात सर व सर्व शिक्षक. पुढील वर्षी अत्यंत चांगल्या रीतीने एकत्र मिळून काम करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी भास्कर ढोके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक अशा प्रकारची प्रगती आपण केली पाहिजे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था स्थापन झाल्यापासून त्याची जी घटना आहे आणि उद्देश जे आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हे एक अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याला साक्ष ठेवून सन्मान्य सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारचा उपक्रम आम्ही केला. आणि तो असा आहे की छत्रपती शिवरायांचं कुळवाडी भूषण, छत्रपती शिवराय नावाचं एक जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या 75,000 प्रती छापून त्याची 17,500 स्क्वेअर फुटाची एक रांगोळी आमच्या ललित कला महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही ती सिद्ध केली. आणि एवढंच नाही तर त्याच दिवशी त्यावेळेस सगळ्या आमच्या संस्थेतल्या शाळांचे मिळून आम्ही साधारणपणे 65 किल्ल्यांच्या वेगवेगळ्या मॉडेलची स्पर्धा घेतली. त्याच्यामध्ये एक नाशिक जिल्ह्यातला किल्ला, एक समुद्रामध्ये असणारा किल्ला आणि एक प्रसिद्ध किल्ला अशी त्याची नेमणूक केली. आणि आपल्याला सांगायला आम्हाला आनंद वाटतो की भारतामध्ये कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही संस्थेने केलेली ही किल्ले बनवण्याची सर्वात मोठी स्पर्धा होती. खूप मोठं जे काम आहे ते काम करणारे हे सगळे आमचे विद्यार्थी आहेत. आता आपल्याला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी आमची ह्या शाळेचे विद्यार्थी इस्रोला गेले. इस्रोची आमची जी सहल आहे तिच्यासाठी आम्हाला 1 तासाचा फक्त स्लॉट मिळाला होता. सर त्याच्याबरोबर होते. पण आमच्या या हुशार विद्यार्थ्यांनी तिथल्या शास्त्रज्ञांना इतके वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले की त्या शास्त्रज्ञांनी पुढे 2 ते 2.5 तास आमच्या विद्यार्थ्यांना एंटरटेन केलं, अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. आमच्या एका विद्यार्थ्यांनी त्या शास्त्रज्ञांना असा प्रश्न विचारला की जो आतापर्यंत त्यांना शास्त्रज्ञांनी पण विचारलेला नव्हता. आमच्या एका विद्यार्थ्यांनी त्यांना असा प्रश्न विचारला की अलीकडे आपण कचऱ्याविषयी सतत बोलत राहतो, प्रदूषणाविषयी बोलत राहतो, आपण पृथ्वीवरच्या प्रदूषणाविषयी फार बोलतो, ग्लोबल वॉर्मिंग विषयी फार बोलतो, पण आपण जेव्हा अंतराळामध्ये आपलं यान पाठवतो आणि ते जेव्हा नष्ट होतं तर अंतराळ निर्माण होणाऱ्या कचऱ्याविषयी तुमची काय भूमिका आहे? आणि ते शास्त्रज्ञ एकदम उडाले, कारण असा प्रश्न त्यांना कुणीही विचारलेला नव्हता. इतके जिनियस पोरं आमच्या शाळेमध्ये आहे. गुरुकुल फाउंडेशन ही संस्था उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक 1ची विज्ञान आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या नाशिकमधील अशोक स्तंभ येथे मुख्य कार्यालय असून मेरी आणि इंदिरानगर येथे शाखा कार्यरत आहेत. तसेच पुण्यात देखील शाखा सुरू आहे. आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी नाशिक शहरातील 9वी 10वीचे अनेक विद्यार्थी, पालक व गुरुकुल फाउंडेशनचे सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक.